रायगड जिल्हा परिषदेचा सन 2026 आणि 27 साठी 175.75 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध क्षेत्रांच्या विकासावर भर देण्यात आलाय. शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद, तर विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग, शिष्यवृत्ती, लॅपटॉप योजना आणि अंगणवाड्यांसाठी वीज आणि वायफाय सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला बचत गटांसाठी मधुमक्षिका पालन किट, आरोग्य क्षेत्रात सोलर सुविधा व आरोग्य मेळावे यांचा समावेश आहे. अर्थसंकल्प ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कर्जत तालुक्यातील वदप ढाक परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांवर मार्किंग झाल्याची माहिती समोर आली असून सुमारे 2.5 लाख झाडे तोडली जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार एका खासगी कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीत पुनर्परवानगी न घेता सर्वे केला असून काही ठिकाणी झाडतोड आणि जाळपोळही झाल्याचे सांगितलं जातंय. तसेच 200 ते 300 फूट खोल सॉइल टेस्टसाठी उत्खनन सुरू असल्यानं वन आणि पर्यावरण कायद्याचं उल्लंघन होत असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय. तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघातील मागील पराभवाचा वचपा यंदा काढण्यात यश आल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. इंदापूर विभागात राष्ट्रवादीतर्फे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमात संगीता बक्कम यांच्या विजयाचा उल्लेख करत तटकरे यांनी कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं कौतुक केलं. विरोधकांनी मतदारसंघावर मक्तेदारी असल्याचा समज बाळगला होता, मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेची सोन्याची चेन जबरीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अजिंक्य शिंदे आणि रिजवान खान यांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्या ताब्यातून बुलेट आणि सुमारे 4.41 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं तपासात उघड झालंय. या कारवाईमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांची बांधिलकी अधोरेखित झालीय. पनवेलमध्ये मलाबार ज्वेलरी आयोजित फॅशन शो 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत 40हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मिस गटात अलका तपरानिया, सुष्मिता आणि मेहक खान विजयी ठरल्या, तर मिसेस गटात मेघा गुडगे विजयी ठरली. विजेत्यांना ट्रॉफी आणि क्राऊन देऊन गौरवण्यात आले. या शोची कोरिओग्राफी शुभांगी खैरे यांनी केली होती. परीक्षक म्हणून स्वाती सोनावणे आणि अंकिता सक्सेना यांनी काम पाहिलं. कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. लोणावळा येथील पांगोळी धनगर वस्तीतील श्री संत बाळूमामा मंदिरात 1 व 2 एप्रिल रोजी भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 1 एप्रिल रोजी महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा तसेच संगीत भारुडाचा कार्यक्रम, तर 2 एप्रिल रोजी अभिषेक, आरती, होम हवन, भजन व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलंय. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बबन खरात यांनी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलंय. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम प्रकल्पांतर्गत महिलांसाठी विशेष प्रशिक्षण 7 स्टार रिसॉर्ट येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रगतीच्या व्यवस्थापक पद्मावती गायकवाड यांनी केलं. प्रशिक्षणाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. यात हवामान बदल, शेतीवरील परिणाम आणि पर्यावरण संवर्धन याबाबत मार्गदर्शन आणि रासायनिक खतांचा अतिरेक व कार्बन वाढीचे दुष्परिणाम स्पष्ट करत पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्यास मदत झाली. उरण तालुक्यातील सारडे गावात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाण्याची पातळी घटत चालल्याने पाणी टंचाईची समस्या तीव्र होत आहे. या परिस्थितीत सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतलाय. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी तसेच पशुपक्षी व प्राण्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने तलाव परिसर स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना हा उपक्रम महत्त्वाचा ठरतोय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.